विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरु संत सेवालाल महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते, मराठवाड्याचे भूमिपुत्र, सोयगाव सिल्लोडचे कैवारी, आदरणीय नामदार, होणार 6 महिन्यात नामदार आमदार आदरणीय अब्दुल सत्तारजी साहेब, व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्ष सबीर भैया, उमेदवार आमिर भैया, माझे मित्र दामू अण्णा गव्हाणे माझ्याबरोबर होते, आणि सर्व व्यासपीठ, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, 25,000 कोटीच्या विकासावर खोतकर साहेब बोलून गेले. सोयगाव सारख्या दुर्गम दुर्लक्षित तालुक्याला 5-3.5 हजार कोटीचे कामं केले, ते सांगण्यासाठी मी आलो. सोयगाव सारख्या तालुक्याची दयनीय अवस्था जर बघितली तर संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातले जितके नालायक अधिकारी, कामचुकार अधिकारी ते सोयगावला राहतात. परंतु साहेबाच्या विकासात्मक विजनामुळे एक पारदर्शीपणा त्या तालुक्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून एकच रस्ता सोयगाव तालुक्याला आहे. 75 वर्षात तो झाला नाही. 650 कोटी रुपये मंजूर करून सोयगाव तालुक्याचा 30 वर्षपर्यंतची सोय आदरणीय सत्तार साहेबांनी केली. या ठिकाणी काही लोकांचा माझा परिचय असेल. मी शिवसेनेचा 7 दिवसापूर्वी जिल्हा प्रमुख होतो, उबाटा गटाचा, उद्धव बाळ ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख होतो. साहेब मला खूप दिवसापासून बोलत होते, आमच्याकडे या, गोळाराव पाटील माझे मित्र आमच्याकडे या, सगळेच जुने माझे मित्र म्हणत होते की शिवसेनेत, आमच्या शिवसेनेत या. म्हणजे आपली एकच आहे शिवसेना, पण माझा 1 नंबरचा दुश्मन भाजप आहे. मी रिपब्लिकन मध्ये जाईल, वंचित मध्ये जाईल, पण भाजपमध्ये मरस्तोर जाणार नाही. 15 महिन्यापूर्वी 32 किलोचा बनकर हा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढला बरं? तू चालतो कसा, बोलतो कसा, धड बाईसारखा बी नाही, धड माणसासारखा बी नाही, आणि आता कमळाच्या चिन्हावर पंचायत समितीला उभा आहे. अरे आईची शपथ, मला 25 वर्षापासून लोक निवडून देता. माझी पंचायत समिती जनरल राहिल्यावर सुद्धा उभा राहिलो नाही. मी फक्त जिल्हा परिषद लढलो. आणि हा यांचा नेता, एक राम मंदिरचा पुजारी आहे आमच्या सोयगावला इकडचा, त्याचं खानदान राम मंदिरचा पुजारी होता मुलतानी. तो हे पाकिस्तानचे मुसलमान आहे, तो हिंदूचा मुसलमान आहे. भाजप किती लबाड आहे याचा विचार करा. किती बेकार आवल्यादी माहिती आहे ना. मग मी काय सांगतो लोकांना, आपले बाप दादे येडे नव्हते. देश स्वातंत्र्य व्हायला किती दिवस झाले? 76 वर्ष. आपल्या बापदादाकडे मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक होतं का काही? खरंच सांगायची शपथ घेऊन. एक मराठवाडा पेपर येत होता, तो दुपारी यायचा तवर त्याची शाई पुसून जायची. तरी आपले बापदादे यांना मतदान करत नव्हते. ते 2 काँग्रेसवाल्यांना करून द्यायचे, पण भाजपला करायचे नाही. काही अटल बिहारी सारखे सोडले, तर अटल बिहारी सारखे सोडले, पुरोगामी होते. इंदिरा गांधींनी तर त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं आणि हिनूचं नेतृत्व करायला दिलं होतं. ती भाजप राहिली का आता? 40% तर राष्ट्रवादीचे लोक आहे, 40% तर काँग्रेसचे, आणि 20% ते शेंडे असे भांजेल गुंडाळ्याचे. त्यांच्या शेंड्या उपटून टाका आता 7 तारखेला. बोले तैसा चाले त्याची वंदावली पावले. म्हणून जिल्हा प्रमुख पद सोडून या माणसाने माझ्या मुलीला सभापती करण्यासाठी
राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मी कुठला माझ्या आयुष्यात मतदान नाही करेल मी अजून, फुली सुद्धा दाबेल नाही. माझं ऐकून लोकांनी दाबले असतील तो पाठ वेगळा आहे, पण मी मतदान नाही करेल. म्हणजे हे असा दूरदृष्टी असलेले नेते. अर्जुन पाटील सरपंचाच्या पुढे कोणती निवडणूक जिंकेली दाखवा मला. आज महाराष्ट्राच्या अग्रगण्य नेत्यामध्ये जिल्हा बँकेचा चेअरमन आहे, सर्वसामान्य माणूस. ही गव्हाणे ताई 7,000 मुसलमानाचे मत आणि 6,000 पाटलाचे मत, बाकी ओबीसी. तरी मागच्या वेळेस न्याय दिला. श्रीराम महाजन जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला. केशव तायडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष केला. आमच्या आबा काळेला महाराष्ट्राचा राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. म्हणजे मराठा समाजाचे एवढेच पद सांगतो, सांगेल ते 1,000 येतील. ते दाभाडे बी सभापती केला. तर मराठा समाजाचे हे काय पाकिस्तानचे मराठे आहे का? आता मागासवर्गीयाचं सांगतो. मी बंजारा, माझ्या मुलीला तिकीट दिलं, सभापती केलं. पहिल्या पक्षाने बी केलं, कारण तेवढं 36 वर्ष केस सगळे त्याच्यानेच गेले ना. हे झालं. तो गोपी सारखा त्याच्याकडे 3 एकर जमीन आहे, त्याला जिल्हा परिषद निवडून आला. पर्दापूरला 8,000 मुसलमान आहे. मुसलमानाचं मत चालतं तुम्हाला, आणि मुसलमानाचं उभं राहिलं का? आणि तुमचा मुसलमान चालतो तुम्हाला तिकडे भाजपचा. हे विधानसभेपासून माझं मन विचलित झालं. 15 महिन्यात हळूहळू साहेबांनी मला इकडेच घेऊन आले. मोचायला काय करतो, बेकार पार्टी, एकदम बेकार. जवळ घेताना खोपसूनच देता डायरेक्ट. यांच्या नांदी लागू नका अंबाईवासियांनो. हे 2-3 ताटे आहे आमचे सेवालाल महाराजाचे. 50 कोटी रुपयाचं सेवालाल महाराजाचं स्मारक बनवलं, आणि 2 बंजारा समाजाच्या लोकांना उमेदवारी दिली. कारण का? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जिसकी संख्या भारी उसकी ज्यादा हिस्सेदारी. घटनेमध्ये लिहिलेलं आहे. ज्या ज्या समाजाला त्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम सत्तार साहेबांनी केलं. विकास तर सोडावं, 25,000 कोटी काय आणखी 50,000 कोटी आणून द्या. घरून आणता का म्हणता लोक, पण त्यांना एवढी बुद्धी कळत नाही किती मंत्रालयात चक्रा मारावं लागतं. ते कोणी म्हणत नाही की हा रोड आणला मतदान कर. अहो, तुम्हाला भूषण पाहिजे सिल्लोडवासियांना. हा शेजारचा जामनेर मतदारसंघ आहे ना, 7वें आमदार आहे गिरीश महाजन. मेडिकल कॉलेजने आणू शकला. रावसाहेब दानवे मेडिकल कॉलेजने आणू शकला. या माणसाने मेडिकल कॉलेज आणलं सिल्लोडला, जिथं मुख्यमंत्री दर्जाचे लोक परेशान आहे. तिथं पहिले तर मुसलमान आहे, दुसरं तर साली शिंदेची पार्टी आहे, पहिले तर पुरं काँग्रेस होतं. पण संकल्पना असली पाहिजे मनामध्ये, विकासाची जनसेवेची संकल्पना असली पाहिजे. लोक मन मोठं करण्याची वृत्ती असली पाहिजे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील मला, पण वेळ आता 10 वाजले, साहेबाला बोलायचंय. मित्र हो, भाजपला मतदान नका करू बरं, आईची शपथ सांगतो. मी कट्टर हिंदू आहे. आमची युती कधी तुटली? मी 36 वर्ष शिवसेनेत होतो. 4 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाले. शिवसेना भाजपची युती तेव्हा तुटली की नाही तुटली? खरं सांगा, तेव्हाच तुटली ना. मग 4च वर्षात मी हिंदुत्ववादी, मी आता मुसलमान झालो का? यांचे धंदे. शिंदे साहेबाला मजबूरून यांनी काय काय त्रास दिले, ते मजबूरून लोक काय करतील मग आता? 70,000 कोटी का घोटाळा. स्वर्गवासी अजितदादांना विनम्र अभिवादन. त्यांच्याकडे गेले क्लीन. अशोक चव्हाण आदर्श घोटाळा क्लीन. असं हानाने यांना आले का मत मागायला? मायाची शपथ आहे बघू. मी खानदेशी भाषेला भारी बोलतो, पण आता माफ करा. आमिर भैया आमच्या सोबत राहणार आहे सभागृहामध्ये, आणि माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. मग आता मी साहेबाला उल्लू भरून टाकतो. मग इकडचा तिकडं, तिकडचा इकडं, बिगर मतदानचं साहेबाला लुटतो. सीमाताईला माहिती आहे, अण्णाला माहिती आहे. आणि म्हणून मित्र हो, आपल्या साहेबाला बळ द्या, विकासाचा बळ द्या. अहो, त्या माणसाने सिल्लोडला आमदार असून त्यांना हे भेटत नाही, कपाशीचं काय म्हणतो आपण ते ग्रीडर CCI भेटत नाही, आणि सोयगावला देऊन टाकला. आणि ते रस्त्यावर बसले आंदोलन करत सत्ताधारी आमदार. ते घाबरत नाही कोणाला.
धन्यवाद. 7 तारखेला दोघं धनुष्यबाण मारा, जात पात धर्म सोडून मारा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.